मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. सभ्य स्त्री पुरुष हो. परिच्छेद. सर्वप्रथम कंपनीचा प्रमुख संचालक म्हणून आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. कंपनीच्या आजच्या या 25व्या वार्षिक आमसभेची सूचना आपणा सर्वांना दिनांक 2 सप्टेंबर रोजी देण्यात आलेली होती. त्याबरोबरच कंपनीचा वार्षिक अहवाल व 1988-89 चे तपासलेले हिशेबाचे विवरणही आपणाकडे पाठविण्यात आलेले होते. ते आपण वाचलेच असेल असे मी गृहीत धरून चालतो. वार्षिक अहवाल व तपासलेल्या हिशोबांच्या विवरणावरून आपल्या लक्षात आलेच असेल की मागील वर्षातील आपले उत्पन्न यापूर्वीच्या वर्षातील 30% वाढलेले आहे. पण प्रत्यक्ष खर्चात मात्र 2% वाढ झालेली आहे. ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. मागील वर्षात आपणासमोर आपल्या कारखान्यातील मजुरांच्या मागण्यांचा फार मोठा प्रश्न होता व एक वेळ तर अशी आलेली होती की आपले दोन्ही कारखाने बंद पडणार की काय अशी भीती वाटत होती. आपण आपल्या संचालक मंडळाने आपले सर्व संघटन कौशल्य पणास लावून हा गहन प्रश्न सोडविला. मजुरांच्या जवळजवळ सर्वच मागण्या आपण मान्य केल्या व काही गैरवाजवी मागण्या मजूर संघटनेने मागे घेतल्या. परिच्छेद. याबाबत मजुरांच्या संघटनेशी संचालक मंडळांची झालेली बोलणी अतिशय चांगल्या वातावरणात झाली. हा प्रश्न समुपचार्याने मिटल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. यात तडजोड घडवून आणण्यासाठी मजूर पुढारी आणि संचालक मंडळ यांनी जी समजूतदारपणाची भूमिका घेतली त्यामुळे हा प्रश्न आपण समाधानकारकपणे सोडवू शकलो. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मजुरांच्या या आंदोलनाचा आपण उत्पादनावर काहीही परिणाम झालेला नाही. अर्थात यांचे श्रेय आपल्या मजूर वर्गालाच आहे यात शंका नाही. परिच्छेद. मागील वर्षात कंपनीच्या दृष्टीने घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे आपण आपल्या कंपनीच्या नियमांमध्ये कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काही सुधारणा घडवून आणल्या. याचे योग्य ते प्रतिबिंब कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कार्यात पडलेले आपणास दिसत आहे व फलस्वरूप खर्चात फक्त 2% वाढ होऊन त्यांच्या मोबदल्यात उत्पन्नात मात्र 15% वाढ झाल्याचे आपणास दिसून येत आहे. याबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्याचे मी अभिनंदन करतो. 1988-89 च्या खर्चाचे जे विवरण आपणासमोर आहे त्यावरून आपणास दिसून येईल की आवश्यक खर्चाच्या बाबतीत कुठेही विनाकारण काटकसर करण्यात आलेली नाही. तसेच कोठेही अनावश्यक खर्चही करण्यात आलेला नाही. पूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत जो 3% खर्च जास्त झालेला आहे तो मजुरांच्या मागण्या योग्य वाटल्याने त्या मान्य केलेल्या आहेत व त्यामुळेच तो झालेला आहे.